नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्रपणे लढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये अपघाताने यश मिळालं, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. कांद्याने आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, धुळे बाजार समितीमध्ये कांद्याला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांची नाराजी. आणि भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे, असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. आज पुण्यातील यशदा इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लष्कराचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिंदे यांनी अभिनंदन केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्रपणे लढणार आहोत, असं देखील शिंदे यावेळी म्हणाले. एअरफोर्स या सर्वांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढली आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तिरंगा रॅली काढलेली आहे. त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढलेली आहे. आणि हे भारतीय लष्कर यांचं अभिनंदन तर आपण केलेलंच आहे. पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि या लष्कराच्या पाठीशी उभे राहिलेले आणि एक ठोस असा निर्णय घेतलेले धाडसी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं पण मी अभिनंदन करतो. कारण आतापर्यंत कधी पाकिस्तानला अशा प्रकारचं उत्तर मिळालं नव्हतं. त्यांना धडा शिकवलेला आहे आणि पाकिस्तान याच्यातून बोध घेईल. कारण आपल्या सैन्याने जे एवढ्या स्पीडमध्ये त्यांच्यावर ॲक्शन घेतली, यासाठी त्यांच्या शौर्यासाठी सन्मान म्हणून ही आपली तिरंगा एकत्र लढणार का? महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, विधानसभा जिंकल्या, लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. आता आमची जिम्मेदारी आणखी वाढलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लढेल आणि महायुती जिंकेल. देशभर में बॉयकॉट तुर्की के. महाराष्ट्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील की नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या एकत्र येण्याने राजकारणात जास्त काही फरक पडणार नाही. राज्यात महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये अपघाताने यश मिळाले होते, परंतु विधानसभेत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. आता परिस्थितीने त्यांना एकत्र येण्यास भाग पाडलंय, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. राष्ट्रवादी एकत्र मागे सांगितलं होतं. राष्ट्रवादी एकत्र येणं तो त्यांचा दोन्ही पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे की दोन्ही नेत्यांनी तो ठरवायचा. त्यामुळे कोणी एकत्र येणार की जी काही राजकीय सध्याच्या प्रक्रियेमध्ये जी वाटचाल सुरू आहे त्याच्यावर काय परिणाम असं पण शरद पवार सोबत नाही. तो काही तो अधिक त्याच्या संदर्भात माझा नाही. त्यांनी येणारा बळ मिळेल नाही मिळेल. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने मिळालेली यश होतं त्यांना. त्यातून महाराष्ट्रात एक मोठी लाट तयार होती आणि त्यांनी सगळे राजकीय आराखडे त्याच्यात तयार केले. मला वाटतं महायुतीला जे नंतर विधानसभेत मिळालेलं यश आहे, मला वाटतं त्याच्यामध्ये झालेला त्यांचा जो सपाटून पराभव आहे महाविकास आणि त्यांचा सुद्धा, मला वाटतं परिस्थितीनंच त्यांना आता हा निर्णय घ्यायला क्रमप्राप्त ठरेल. त्यांचं येण्याने महायुतीला काही फरक पडेल असं नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अशातच कांद्याने देखील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. 1200 रुपये प्रति क्विंटल भावाची अपेक्षा असताना केवळ 300 ते 500 रुपये क्विंटलने कांदा बाजार समितीमध्ये विकला जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जगावं तर जगावं कसं, असा प्रश्न उपस्थित करत कांद्याला भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नेहरू नावाचा एक शेतकरी बोलतोय. तर मी आज धुळे मार्केटला कांदे घेऊन आलेलो होतो. तर माझा कांदा आज 200 रुपये क्विंटल तर 250 ते 300 या भावाने विकला गेलेला आहे. तर माझा उत्पादन खर्चही निघलेला नाही. लागलेला खर्च तो एकदम जास्त होता. तो मला 700 रुपये क्विंटलने परवडत नव्हता. कांदा तर आज 300 रुपये क्विंटलने मी विकतोय. तर काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी? मार्केटमध्ये आलो तर आडत्या म्हणतो किंवा भाव तोच आहे.
करायचं काय, वापस घेऊन जायचं तर कांदा सोडून जर घरी गेल्यानंतर परवडत नाही. करायचं काय आम्ही शेतकऱ्यांनी? भंडाऱ्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी वारंवार येत असलेल्या तक्रारींमुळे भंडारा शहराचा दौरा केला. यावेळी रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, फुटलेले नाले आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची होणारी पायपीट यावर खासदार अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. यावेळी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत पावसाळ्यापूर्वी सर्व कामे करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आणि भंडाऱ्याच्या जनतेला सुविधा मिळाल्या पाहिजेत याकरता आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सर्व पदाधिकारी आणि इथं भंडाऱ्यातली लोक आम्ही पूर्ण भंडाराभर फिरत आहोत. या ठिकाणी आम्ही रोड नाल्या बघितलेल्या आहेत, पण रोडाची हालत अत्यंत दुर्दैवपूर्ण आहे. रस्ते फारच खराब आहेत. 6 महिन्यापूर्वी बनलेले रस्तेसुद्धा यांनी फोडलेले आहेत. नाल्यांचं काम बरोबर नाही. पिण्याचा जो पाणी आहे, आता तुम्ही या प्लॅन्टच्या बाहेरच आहो आम्ही, तिथं खर्ऱ्याचे पाऊच आणि तिथं लोकांनी थुकून ठेवलेला आहे आणि तो पाणी या भंडारा शहरवासियांना आपण देत आहोत. नागनदीचा पाणी या गोशा डॅममध्ये येत आहे, तो तर अत्यंत घातकच आहे. त्या पाण्यामध्ये कॅडमियमसारखे आणि सिलियमसारखे घटक आहेत. त्यांनी कॅन्सरसारख्या मोठ्या बिमाऱ्या इथं लोकांना होऊ शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त इथं खर्ऱ्याचे पाऊच त्या प्लॅन्टमध्ये तिथं पडलेले दिसतात आहे. अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की जो घनकचरा आहे त्याचा निकाससुद्धा इथं बरोबर होत नाही. घंटा गाड्या इथं घुमत नाही. या सरकारला मी विनंती करतो की यांनी अधिकाऱ्याकडे लक्ष द्यावं आणि त्यानं व्यवस्थित काम करायला पाहिजे, पण काम या भंडाऱ्यामध्ये इथं होत नाही. शासनाच्या नियमांना डावलून टेंडर प्रोसेस केल्यामुळे गोंदियातील क्रीडा अधिकारी यांना निलंबित करण्यात आले. कुंदा खुरपडे असं या क्रीडा अधिकाऱ्याचं नाव आहे. याबाबतची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. शेवटी चौकशीनंतर क्रीडा अधिकारी यांना निलंबित करण्यात आले. याआधी सुद्धा कुंदा खुरपडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. निवडणुकीपूर्वी महायुतीची सत्ता आल्यास आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्याप हे आश्वासन पाळण्यात आलेलं नाहीये. याचीच आठवण महायुतीला करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री तसंच राज्यमंत्र्यांच्या घरासमोर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रक्तदान करून अनोखं आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव द्यावा, यांसह दिव्यांग बांधवांचे मानधन प्रति महिना 6,000 रुपये करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
9 दिवसात तब्बल 102 मिलीमीटर पावसाची नोंद. उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेल्या नाशिककरांना यावर्षी मात्र प्रथमच मे महिन्यात गारव्याचा दिलासा मिळालाय. गेल्या 10 वर्षातील मे महिन्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर यंदाच्या मे महिन्यात गेल्या 9 दिवसात सर्वाधिक 102.9 मिलीलीटर पावसाची नोंद झाल्याचं दिसतंय. गेल्या 9 दिवसांपासून नाशिक शहरात कमी अधिक जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. काल दिवसभरात नाशिकमध्ये 10 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला. पुढील 3 दिवस शहरात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील घरकुल योजनेतील गरजू पात्र लाभार्थ्यांचा सर्वे हा फेस मॅपिंगद्वारे करायचा होता, परंतु तालुक्यातल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी हे केलं नसल्यानं घरकुल लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेत. त्यामुळे शासन आदेशानुसार बेजबाबदार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रहारने पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर चढून आंदोलन केलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळतील. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण आणि अर्थकारण अवलंबून असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तब्बल 25 वर्षाच्या ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला सुरुंग लावत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफांनी 4 वर्षांपूर्वी गोकुळवर सत्ता आणली. सध्या विद्यमान अध्यक्ष महायुती समर्थक अरुण डोंगळे आहेत. आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केलंय. तर राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष महायुतीचाच व्हावा असं भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय, असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलंय. महायुतीची ती मेजॉरिटी असल्या कारण गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं, पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं. म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत. म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत. आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितले हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्यायचा. गोकुळ दूध संघामध्ये आमचा सहभाग आहे. आमच्या शोमिका माडिक संचालिका आहेत. महादेवराव माडिक याचं नेतृत्व पूर्वी करत आलेलं, तर आजही करणार आहेत आणि उद्याही करणार आहेत. त्यामुळे आता त्यावर काही कमेंट्स नको. मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी नुकतीच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. या भेटीवेळी धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख हेही उपस्थित होते. वडिलांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे घटनाक्रम जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितले. त्यांनी ते अत्यंत शांतपणे ऐकून घेतले आणि योग्य मार्गदर्शनही केलं, असं वैभवी देशमुख हिने यावेळी सांगितले. तर मस्साजोग गावात नाम फाउंडेशनची कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी गावाला भेट देणार आहेत, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी यावेळी दिली आहे.
आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे तसं माझा 12वीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी फोन देखील केला होता की छान मार्क्स आले म्हणून त्यांनी अभिनंदन देखील केलं. पण आज त्यांची भेट घेण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन माझ्या पुढील भविष्यासाठी वाटचालीसाठी तसंच माझ्या वडिलांची जी हत्या झाली त्या घटनेचा थोडा घटनाक्रम आम्ही त्यांना सांगितला आणि ते नक्कीच मसोजोगला व्हिजिट करण्यासाठी लवकरच येतील. वैभवीचा निकाल लागला 5 मेला आणि वैभवी चांगल्या मार्कनी पास झाली. त्या दिवशी जिल्हाधिकारी साहेब CO साहेब यांचे फोन आले होते अभिनंदनासाठी. परंतु पुढं वैभवी काय करणार, वैभवीचं म्हणजे काय इच्छा आहे तिची, करिअरसाठी काय तिला प्लॅन आहे तिचा, त्याविषयी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तर येणारच आहेत भेटायला. गावात नाम फाउंडेशनचं काम चालू आहे, ते काम बघण्यासाठी आणि पुढील गावची दिशा ठरवण्यासाठी CO साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब हे येणार आहेत. परंतु वैभवीला इथं आम्ही घेऊन आलो होतो. त्यांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि जी काही पुढची दिशा आहे तिची शिक्षणाची तर ती आम्ही लवकरच ठरवणार आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही साहेबांची भेट घेतली. साहेबांशी एवढं बोलणं झालं की त्यांना थोडी पार्श्वभूमी सांगितली. या प्रकरणात थोडं आम्ही बोललो, जी काही भावाची हत्या झालेली आहे त्या संदर्भात थोडंसं बोललो आणि यापुढं गावात काय करायचं किंवा काय पुढचा प्लॅन आहे तर त्या संदर्भात जे काही शाश्वत कामं आहेत गावातील त्या संदर्भात साहेबांशी सविस्तर चर्चा झाली. बीडच्या पाटोदा तालुक्यातील जवळका शिवारामध्ये सध्या पवनचक्की प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या अवजड यंत्रसामग्री आणि गाड्यांची वाहतूक शेत जमिनींमधूनच केली जात असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः शेतवाटांमधून चालणाऱ्या पथदर्शक मार्गांऐवजी आता 33 फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले असून शेतीचे उत्पादनही यामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी प्रशासनाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाटोदा गट नंबर 276-3 मध्ये आमचं क्षेत्र आहे. क्षेत्रामध्ये गाडी रस्ता हा शेतकऱ्याचा गाडी रस्ता पूर्वीपासून चालू आहे. सध्या आता पवनचक्क्याच्या वाहनाने गाडी रस्ता असून तो मोठा रस्ता करून मोठे अवजड वाहनं नेत आहेत. तर तहसीलदार साहेबाकडे तक्रार दिलेली असून तहसीलदार साहेब आमची कसली तक्रार नोंद करून घेत नाहीत. ते पवनचक्क्याच्या अधिकाऱ्यासंग हे सहमत होऊन त्यांच्यासारखं ते बोलत आहेत. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.